आता सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे राज्यामध्ये ठिकठिकाणी नागरिकांची गैरसोय होतीये। मुंबईमध्ये महानगरकडून व्यावसायिकांच्या गॅसमध्ये 20% कपात करण्यात आली आहे। पाईप गॅसवरती अवलंबून असलेल्या 30 ते 35 हॉटेल्सवरती त्याचा परिणाम होणार आहे। तर मुंबईमध्ये महानगरकडून व्यावसायिकांच्या गॅसमध्ये 20% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे पाईप गॅसवरती अवलंबून असलेल्या 30 ते 35% हॉटेल्सवरती त्याचा परिणाम दिसणार आहे। व्यावसायिक सिलेंडरमध्ये किंवा गॅसमध्ये 20% कपात करण्याचा निर्णय महानगरकडून घेण्यात आलाय। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील शिवभोजन केंद्रावर चुलीवर स्वयंपाक करण्यात येतोय। गॅस संपल्यानं चूल भट्टी पेटवून 200 लोकांचा स्वयंपाक केला जातोय। गॅस नसल्यानं इतर पदार्थ बंद असून पोहे आणि उपमा यासारखे पदार्थ मिळतात। नाशिकमध्ये व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी चूल मांडली आहे। या ठिकाणी लाकडाची चूल मांडत वडापाव, भजी आणि सँडविच सारखे पदार्थ बनवले जात आहेत। व्यवसाय बंद ठेवणं परवडत नसल्यानं चूल मांडत व्यवसाय सुरू ठेवलाय। रत्नागिरी रेल्वे स्थानकातील स्टॉल धारकांनाही गॅस तुटवड्याचा फटका बसला। प्रवाशांना रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये 37 पैकी केवळ 7 मेन्यू दिली जात आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशन प्रमाणे रायगड पासून गोव्यापर्यंतच्या अनेक स्टॉल धारकांची हीच अवस्था आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरच्या स्टॉलमध्ये व्यावसायिक सिलेंडर संपल्यानं स्टॉल धारकांनी चुलीचा आधार घेतलाय। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल्समध्ये चुलीवर जेवण तयार केलं जात आहे। कमर्शियल गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका आता रायगड जिल्ह्यातल्या हॉटेल व्यावसायिकांना बसू लागलाय। कर्जत तालुक्यामध्ये 5000 पेक्षा अधिक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत। गॅस मिळत नाही, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि रिसॉर्ट व्यावसायिकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे। येवल्यात गॅस नसल्यानं वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमात चुलीवरती जेवण बनवण्याची वेळ आली आहे। शिरसगाव या ठिकाणी सेंग ऋषी वृद्धाश्रम असून या आश्रमात एकूण 35 वृद्ध आहेत आणि 5 लहान मुलं। निफाड तालुक्यातील वेळापुरात कुंभाराला रोजगार मिळालाय। गॅस नसल्यानं दररोज 100 ते 125 कॉन्क्रीट चुलींची होलसेलमध्ये तर 5 ते 10 चुलींची रिटेलमध्ये विक्री होते। नवी मुंबईमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी सध्या कोळशावर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल चालकांनीही चुलीचा पर्याय अवलंबलाय। परभणीमध्येही व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं हॉटेल्सकडून इलेक्ट्रिक शेगडी आणि भट्टीचा वापर सुरू आहे। एक मोठी बातमी, मुंबईमध्ये महानगरकडून व्यावसायिकांच्या गॅसमध्ये 20% कपात करण्यात आलेली आहे। पाईप गॅसवरती अवलंबून असलेल्या 30 ते 35 हॉटेल्सवरती त्याचा परिणाम होणार असं दिसतंय। मुंबईमध्ये महानगरकडून व्यावसायिकांच्या गॅसमध्ये 20% कपात करण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईमधील पाईप गॅसवर अवलंबून असलेल्या सुमारे 30 ते 35% हॉटेल्सवर याचा परिणाम होणार आहे। MGLने शनिवारी व्यावसायिक वापरकर्त्यांना पाईपद्वारे गॅस पुरवठ्यात 20% आणि उद्योगांना 50% कपात करण्याची घोषणा केली आहे। मुंबईमध्ये LPG गॅसच्या तुटवड्यामुळे इडली आणि मेदूवड्याचे भाव वाढलेत। इडली मेदूवड्याचे भाव 20 रुपयांवरून 40 रुपयांपर्यंत वाढलेत। गॅस नसल्यानं अनेक हॉटेल धारकांना त्रास सहन करावा लागतोय। छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा धंदा आता कोळशावर सुरू आहे। मुंबईमध्ये चहाचा धंदा करणारे छोटे व्यावसायिक आता इंडक्शन शेगडी वापरतायत। गॅस मिळत नाही, त्यामुळे 2 ते 3 दिवस या छोट्या व्यावसायिकांना धंदा बंद करावा लागलेला। परंतु दुकानाचं भाडं, काम करणाऱ्या व्यक्तींचा पगार पाहता आता व्यवसाय इंडक्शन शेगडीवर करावा लागतोय। मुंबईमध्ये बेस्टच्या विविध आगारांमधील आणि कार्यालयांमधील उपहारगृह गॅसच्या कमतरतेमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे। कर्मचाऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 4 दिवसांचा गॅस साठा शिल्लक आहे। रुग्णांसाठी जेवण दिल्या जाणाऱ्या कॅन्टीनला गॅस पुरवठा करण्याच्या मागणीचं पत्र घाटी रुग्णालय प्रशासनानं जिल्हा प्रशासनाला दिलंय। गॅस संपल्यास रुग्णांच्या जेवणाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे। सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील विद्यार्थी उपहारगृहाला गॅस तुटवड्याचा फटका बसलाय। वेळेत गॅस मिळाला नाही तर मेस आणि हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येणार आहे। शासकीय रुग्णालयातील विद्यार्थी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना याचा फटका बसू शकतो। तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा महाराष्ट्राला बसतायत। आजही राज्यातील अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत। बघूयात।
कांदिवलीमध्ये कपोल शाळेजवळ घरगुती गॅस सिलेंडरसाठी लांब रांग लागली. ओटीपी आलेल्या ग्राहकांनी ही रांग लावली आहे. त्यामुळे इतर ग्राहकांचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय. ओटीपी आया हुआ है, ओटीपी आने के बाद भी आपको लाइन लगाना पड़ेगा. तिकडे नवी मुंबईच्या सानपाड्यात घरगुती गॅस सिलेंडरसाठी 3 किलोमीटर पर्यंत रांग लागली आहे. दोघं लोक येतात 1 ते 10 जो मिसिंग असेल नंतरला त्याला भेटणार त्याचं तुमचे टोकन आहे तुम्हाला भेटणार. फक्त लाईनीचा जो धक्काबुक्की केली गोंधळ केला त्या व्यक्तीला डायरेक्ट बाहेर. मुरबाडमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड झुंबड पाहायला मिळाली. रत्नागिरीमध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी 50 ते 60 ग्राहकांनी मोठी रांग लावल्याचं पाहायला मिळालं.